त्यांच्या डुईवरची अंगणीदार मावळी पगडी मात्र त्या डुलक्याला हुलकावणी देत मोठ्या तालेवारीने आपला तोल त्यांच्या गिरगिरतीत शिरावर सिताब सावरीत होती. मर्दाची झोप नाही तर चटक्या अंगाचीच असते. दारुनी महालाचा रोशन नाईक आला. जिजाबाईंना बघताच अदम मुजरा घालून कोणाकोणाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरून हलक्या कदमांनी निघून गेला. दिवस चांगला 1.5 कसरा धावणी घेऊन वर चढला. महालाच्या महिरपीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिछाण्यावर मनाजोगा ऐसपैस प्रकाश मांडला. मातोश्री जिजाबाई पुरत्या फिकरबंद झाल्या. चिंतागत फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांना थकव्याचे कड आले होते. त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते. एकाएकी दालनाचा दरवाजा कसवात कुरकुरला. आऊसाहेब बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या. उरातल्या सगळ्या आऊपण त्यांच्या कानात जमाव केला. अनेक सवाल डोळ्यात खडे टाकले. दरवाजा पुरता उघडला गेला. मागून बसके राजस रडवे धावणी घेत कानी आले. उघडल्या दरवाजात मध्यम वयाची कसबी सून गोजक्का कमरेत वाकून उभी होती. आपले अश्रूच ओले हात जिजाबाईंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगटे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उफारटे फिरविले होते. तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबी मुखड्यावर खुलते झाले. जिजाबाईंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंदलेले कातडे वर चढवीत दिललगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लाह्याच लाह्या फुलविल्या. झडू द्या तोफांच्या नवबत, बाळ किसन आलं, बाळ किसन, बाळ बाळंतीण समदी सुखरूप, आवं बाळराज म्हणत नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकीन छलांगच घेतली. त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला. मात्र सामने जिजाबाईंना बघताच ते दमकून म्हणाले, बुरजांच्या भांड्यांस्थी बस्ती देतो. आऊसाब धाकलं धणी आलं. होऊ दे जगदंबेचा उदो. प्राजक्ताचे फुलभरले झाड डुलावे तशा जिजाबाई प्रसन्न हसल्या. चतुर नेताजींनी तेवढेच संमती सिताब उचलली. आपली पाठ वळ आऊसाहेबांना दिसणार नाही ह्या बेताने मुजरा घालीतच ते मागल्या पावली 4-5 कदम मागे हटले. वळताना आपल्या भरदार मिशांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हाताची दमजोर पातळी मूठ फिरविताना ते स्वतःशीच बोलल्यागत फुलव्या चढवीत पुटपुटले, बाळराज धाकलं धणी बेस, लई बेस. आणि एरवी घोड्यांवर माडबुंदल बैठक मजवून डौलदाराने नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोफखान्याच्या गोलंदाजांना गाठण्यासाठी.